हॅलो, नमस्कार. चला बघू आपण टॅरो कार्ड आत्ता ज्या कुठल्या तुमच्या आयुष्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात, तिथं तुम्हाला काय सांगतंय, की काय करायला पाहिजे आणि काय नव्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्ता येत आहेत. सगळ्यात आधी तर मला असं दिसतंय, की तुमच्या मनामध्ये आत्ता काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, कुठल्यातरी गोष्टीबद्दल. करिअर संदर्भात असेल किंवा बिझनेस, नोकरीच्या ठिकाणी असेल. आयुष्यात आपण जिथं कुठं आहोत, तिथं काय करता येईल, काय नवीन सुरुवात करता येईल किंवा जे काही आपलं काम सुरू आहे त्याबद्दल थोडा तुम्ही विचार करताय. म्हणजे मला असं दिसतं की काहीतरी प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, एक आखणी म्हणतो ना आपण, ह्या पद्धतीने काही नव्या आयडियाजवर विचार करणं तुमचं सुरू आहे. मनामध्ये कल्पना आहेत, पण तुम्ही त्या संदर्भात थोडी माहिती घेताय की काय करता येईल या गोष्टीवर. मला असं दिसतंय की तुम्ही एका आयुष्याच्या पॉवरफुल फेजमध्ये येत आहे. आता तुम्हाला समजलं आहे की काही गोष्टींवर डिपेंडंट राहण्यात काही अर्थ नाही आहे, की बदल हा मला स्वतःला माझ्या आयुष्यात घडवायचा आहे, तो कुणी दुसरं घडवून आणणार नाही आहे. आणि त्यामुळं ती पॉवर स्वतःच्या हातामध्ये घेऊन तुम्ही आता प्रयत्न सुरू करताय. तर हे जे काही प्लॅनिंग आत्ता मी म्हटलं ना, तर मला त्याच्याच पुढचं हे कार्ड आहे. तर जरूर असं काही तुमच्या डोक्यामध्ये असेल ना, की काहीतरी नवीन सुरुवात करायची किंवा काही कल्पना तुमच्या डोक्यात आहेत, कुणाला तरी तुम्ही नुकतेच भेटला आहे, एखाद्या कोर्सची माहिती घेतली आहे, एखादं नवीन काहीतरी तुम्हाला समजलं आहे की जे मी करू शकते, मला ते उपयोगाचं पडेल, पण तुम्ही थांबलायत कुठंतरी, भीती वाटते मनात. पण आत्ता मला असं दिसतंय की आता तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्या. ही वेळ आलेली की स्वतःची पॉवर स्वतःच्या हातामध्ये घ्या, कुणावरही डिपेंडंट न राहता. तुम्हाला त्या कामामध्ये जे काही तुम्ही प्रयत्न कराल, जे काही एफर्ट्स तुम्ही द्याल, त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे. कारण इतके दिवस असं झालं असेल की काही गोष्टींची तुम्ही वाट बघत होता की हे काम कधी होईल किंवा नाही. पण आता जर तुम्ही त्या कामावर थोडं लक्ष दिलं, थोडंसं त्याच्यावर मेहनत घेतली, तर मला दिसते की त्याचा रिझल्ट तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला त्या कामाचं फळ नक्की मिळेल. त्यामुळं असं काही तुमच्या आयुष्यात सुरू असेल, एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा एक डिसिजन घ्यायचं आहे, कुठेतरी थांबला आहे, कुणीतरी तुमच्या जवळ येऊन एक अशी गोष्ट तुम्हाला सांगते करण्यासाठी आणि तुम्ही विचार करताय, पण ती सुरुवात करा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे. आत जाण्याची गरज आहे. स्वतःमध्येच बदल करा. थोडंसं जर एखाद्या गोष्टीमध्ये वारंवार थोडं फेल्युअर येत असेल किंवा थांबलं असेल काम, तर कुठंतरी तो रिझल्ट मिळवण्यासाठी आत्ता तुम्हाला थोडं स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की आपण लोकांच्या मदतीला नेहमी तयार असतो, कुणाला गरज असेल तेव्हा. पण थोडं स्वतःच्या आत जाऊन मी काय करू शकतो माझ्यासाठी, माझ्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे, काय सुधारणा करण्याची गरज आहे, हे आत्ता त्याच्यावर थोडा फोकस द्या. तुम्ही बघताय, ह्या माणसाकडे अनुभव आहे, सगळं आहे, आणि हा माणूस हातामध्ये कंदील घेऊन आहे. म्हणजे ज्ञान आहे, जे एक शहाणपण लागतं ना गोष्टी करण्यामध्ये, ते ज्ञान, एक शहाणपण म्हणतो आपण त्याला, की व्यावहारिक ज्ञान असेल किंवा कुणाशी कसं वागायचं, माणसांची पारख, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आत्मविश्वास कमी आहे, स्वतःवर सतत शंका घेणं किंवा अशी काही स्वतःच्या विचारांमध्ये बदल, सकारात्मक विचार करणं, ह्या गोष्टी थोडंसं लक्ष द्या की मी तिथं कुठं कमी पडतोय का. बघा, तुम्हाला हे क्लिअरली आत्ता सांगण्यात येते. हे संदेश देणारे तुमचे गुरु, तुमचे एंजल्स, स्पिरिट गाईड्स किंवा ज्या साधनेमध्ये तुम्ही आहात तिथं असणाऱ्या सगळ्या दिव्य शक्ती, तुमचा हायर सेल्फ, उच्चस्व, ह्याच्याकडून येत आहेत. त्यामुळं पूर्णपणे सांगितलं जाते की बिंदास पुढे जा. एक म्हणतो ना लीप ऑफ फेथ, ती घ्या.
की एक उडी घ्या आपल्या आयुष्यामध्ये. थोडंसं आत्ता वाटेल की जाऊ का नको, पुढे काही करू का नको, पण मला असं दिसतं की इन्फिनिट पोटेन्शियल आहे, की इतकं भरपूर आतमध्ये भरपूर स्किल्स आहेत, टॅलेंट आहे, हुशारी आहे. पण कुठंतरी अजून तुम्ही प्लॅनिंग मोडमध्ये आहात आणि म्हणून ते कार्ड सुरुवातीला आलं की तसं न करता आता किंग ऑफ वॉन्ड्सच्या भूमिकेमध्ये या. म्हणजे एखाद्या कामावर जे बरेच दिवस झालं थांबलेलं आहे त्याच्यावर ॲक्शन घ्या. थोडंसं इंट्रोस्पेक्ट करा, स्वतःला बघा की मला काय सुधारणा करायची आहे, मी अजून काय माझ्यावरती काम करू जेणेकरून माझा जो रिझल्ट आहे ना तो मला जसा पाहिजे तसा मिळेल. थोडंसं स्वतःवर काम करा. पण ही फेज खास करून मला अशी दिसते की उडी घेण्याची फेज आहे, की तुम्ही आता प्लॅनिंग वगैरे भरपूर झालं, पण आता ही वेळ आली आहे की तुम्ही पुढे जा. जे कृती आहे ना, स्टेप्स घ्यायला लागा आणि भरपूर तुम्हाला साथ आहे. एखादी अशी पण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे जी तुम्हाला काहीतरी एक मेंटॉर म्हणा, एक मार्गदर्शक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये. नसेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला मदत करेल. एक लास्ट मेसेज बघू. अशा गोष्टी पासून थोडंसं दूर जा की जिथं तुम्ही भावनांमध्ये अडकताय, भावनिक होऊन जास्त निर्णय घेताय. म्हणजे कुठं काहीतरी एखादा थोडा फेल्युअर आलं, काहीतरी असं झालं मनाच्या विरुद्ध की तुम्ही ते सगळंच सोडताय आणि निघून जाताय. त्याच्यावर आता कामच नाही करायचं. म्हणजे पूर्ण सोडून एकदम एक्स्ट्रीम लेवलचं काहीतरी तुम्ही असं करताय. नक्कीच प्रवास इतका सोपा नाही आहे, नव्हता. त्रास झाला आहे तुम्हाला, भरपूर स्ट्रगल होता. पण असं सांगण्यात येतं की जे आहे त्यामध्ये काही गोष्टी मिसिंग असू देत, काही गोष्टी कमी असू देत, पण ते सगळं सोडून जाऊ नका. त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत तुमच्याकडे अजूनही ज्या तुम्हाला आनंद देऊ शकतात. जे काही काम तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतात. म्हणजे सगळीच वाईट परिस्थिती नाही आहे. हां, असं आहे की आत्ता कदाचित त्या फेल्युअर स्टेटमध्ये तुम्ही असाल, पण त्यासाठी पूर्ण निघून जाण्याची गरज नाही की आता मला हे काहीच करायचं नाही. अशा भूमिकेत येऊ नका. आणि कारण पुढं जरी तुम्ही गेलात तर तो मार्गसुद्धा तुम्हाला कुठे घेऊन जायची शक्यता कमी आहे. असेल, जाऊ शकाल, पण स्ट्रगल जास्त असेल. त्यापेक्षा जे आत्ता तुमच्या हातात आहे, जो तुम्ही विचार करताय, त्यामध्ये जर तुम्ही थोडासा प्रयत्न केला, स्वतःवर काम केलं थोडंसं, आणि जर कोणी मदत देऊ करत असेल एखादी व्यक्ती, तर त्याच्याकडनं घेऊन, सल्ला घेऊन तुम्ही स्वतःवर त्या गोष्टी ज्या आपले स्वप्न आहेत, जे आपलं काम आहे, कृती आहे, ते करा नक्कीच. आणि आपण भेटू पुन्हा एकदा अशाच एका नव्या